भाजपा महाराष्ट्र प्रभारी खासदार डॉक्टर दिनेश शर्मा पुढच्या आठवड्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत आणि याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतही ते संवाद साधणार आहेत। येत्या 20 मेपर्यंत दिनेश शर्मा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। शिवाजी पार्कवरून शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेमध्ये सामना रंगला। लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये प्रचाराची जाहीर सभा घेण्यासाठी दोन्ही पक्षांनी 17 मे रोजी शिवाजी पार्क मैदानाची मागणी केली आहे आणि विशेष म्हणजे 17 मे रोजी एकाच दिवशी सभा घेण्यासाठी दोन्ही पक्षांनी 18 मार्चला एकाच दिवशी पत्र दिलेले आहे। मवियातर्फे साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव नाही। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्यातून उमेदवारीच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय। मात्र तसा प्रस्ताव आला तर विचार करू असंही ते म्हणाले। जयंत पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाणांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतलेली होती। कोल्हापूरमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीत वैयक्तिक अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। पातळीवर टीकेवरून चुंपली। नेते हसन मुश्रीफ यांनी महायुतीच्या उमेदवारावर वैयक्तिक टीका होत असल्याचा आरोप केलाय। तर काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून शाहू महाराजांबद्दल व्हॉट्सअप आणि मेसेजेस व्हायरल केल्याचा आरोप केलाय। ठाणे आणि कल्याणची जागा शिवसेना लढणार आहे आणि नाशिकच्या जागेवरचा दावा शिवसेनेला मागे घ्यावा लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नाशिकची जागा राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता आहे। मात्र नाशिक, सिंधुदुर्ग, संभाजीनगर या जागा आमच्याच आहेत आणि त्या आम्हालाच मिळतील असा दावा शिरसाटांनी केला। चर्चाच्या जागेवर होत होती। शिवसेना शिंदे पक्षाकडून काही जागांवर उमेदवार बदलले जाण्याचे संकेत मिळतात। हिंगोली आणि हातकणंगले इथले उमेदवार बदलण्याची शक्यता आहे। हिंगोलीमध्ये भाजपच्या 3ही आमदारांचा विद्यमान खासदार आणि उमेदवार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध आहे। तर हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने यांची उमेदवारी बदलली जाण्याची शक्यता आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांनी मंत्री छगन भुजबळांची भेट घेतली। येवल्यामधून पवारांना मताधिक्य देण्याचं आश्वासन भुजबळांनी दिलं। तसंच माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण बंडखोरी करणार नाहीत, हे नक्की मदत करतील असा विश्वास यावेळी भारती पवारांनी व्यक्त केला। यवतमाळ, वाशीमध्ये महाविकास आघाडीत नाराजी नाट्य रंगले। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी विरोध दर्शवला। देशमुख महत्त्व देत नसल्यानं प्रचार थांबवल्याची घोषणा बाजोरिया यांनी केली। रायगड लोकसभा मतदारसंघाचे मवियाचे उमेदवार अनंत गीते यांनी प्रचाराला सुरुवात केली। पोलादपूरमध्ये त्यांची पहिली सभा पार पडली। माझं चारित्र्य हेच माझं भांडवल आहे आणि ही लढाई भ्रष्टाचाराविरुद्ध सदाचाराची आहे आणि यामध्ये सदाचाराचा विजय होईल असा विश्वास गीतेंनी बोलताना व्यक्त केला।